पराठा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असा हा पदार्थ आहे। आज आपण इथे बनवला आहे पराठ्यांची चव दुप्पट बनवणारा पराठा मसाला। ओनियन पराठा, आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा, चीज पराठा किंवा साधा लच्छा पराठाही असो, मुळ्याचा पराठा असो, कोबीचा किंवा फ्लावरचा किंवा अगदी प्लेन पराठा असो, या मसाल्याने या पराठ्यांची चव दुप्पट होते। पराठे बनवताना जास्तीची काही तयारी करण्याची गरज नाही आहे। फक्त हा एक मसाला वापरला की अप्रतिम असे चवीचे तुमचे पराठे तयार, मग पराठा कोणताही असो। पराठा मसाला बनवण्यासाठी इथे आपण 2 चमचे धने घेतले आहेत, 2 चमचे जिरे घेतले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, थोडे लवंग, मिरे आणि दालचिनी घेतली आहे, कसुरी मेथी घेतली आहे, आमचूर पावडर घेतली आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। प्रथम आपल्याला धने, जिरे, बडीशेप आणि गरम मसाला कढईमध्ये मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे। जास्तही करपवायचं नाही आहे, पण छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। यातील ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये वाळलेली तिखट सुकी हिरवी मिरची घालायची आहे। ही आपल्याला 2-3 मिनिट याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे। मसाले भाजले की मसाल्यांचा छान सुगंध यायला सुरुवात होते, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता आपण इथे अजूनही मसाले घेतले आहेत, म्हणजे काळं मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि चाट मसाला घेतला आहे। हे भाजलेले मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। हा मसाला आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे, थोडासा रवाळच ठेवायचा आहे, थोडासा जाडसर ठेवायचा आहे या पद्धतीने। नंतर हा मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये घालायचं आहे काळं मीठ, कसुरी मेथी, चाट मसाला आणि हळद पावडर आणि एकत्र छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी ही इथे आपण तव्यावर थोडीशी गरम करून घेतली आहे, त्यामुळे हा मसाला खराब न होता महिनाभर छान टिकतो। आपला पराठा मसाला तयार आहे। हवाबंद काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा आहे।